वारकऱ्याचं कीर्तन ऐकलं आणि तमाशाची ढोलकी सोडली ना आज पखवाजवर उभे आहेत महाराज. हे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने असं त्यांनी ढोलकी सोडून पखवाज धरले ना आपण पखवाज सोडून कीर्तनात ढोलकीन तबला वाजायला लागलो. कीर्तनकार बहुतेक नारायणगावच्या फडावरला असावा बघा. सगळ्या वारकऱ्याला विनंती, मायबाप कीर्तनात ढोलकी हे कीर्तनाचं साधन नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. कीर्तनात फक्त टाळ पखवाज विना हेच असलं पाहिजे. कीर्तनात ढोलकी तबला ते सिंथ ते आर्गॉन खंकडांग 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 वाजत आहे बघा. भलं लांबलंच का माणूस अख्खा झोपन त्याच्यावर एवढा असतो. हे कीर्तनाचं साधन नाही. मी थोरा मोठ्याची कीर्तन ऐकलेली बुवा. निवृत्ती महाराज वक्ते, विठ्ठल महाराज घोले, सद्गुरू मारुती महाराज कोरेकर, थोरा मोठ्यांनी हे लावलं नाही. मोठ्यांना पगवून वागा. लोक उद्या कमरचं सोडायला लावतील मग होतान का तयार. 15 वर्षांनी तेच पाहायला भेटल. विठ्ठल महाराज घोले यांनी सांगितलं पखवाज उतरला म्हणून पखवाज लावत असताना मी टाळ पुढं केला. नामदेवांना पखवाज लावित होते. नामदेवांना टेंभुकर. नामदेवांना म्हणले अरे हातोडी आणा हातोडी आणा. हातोडी दिसली नाही मी टाळ पुढं केला. नामदेवांना विठ्ठल बोला म्हणले विठ्ठल बा आमच्या टाळाने पखवाज लावित नाही तुम्ही लावा. विठ्ठल बा म्हणले मलाही तुमची परीक्षात पाहायची होती. हो आम्ही बी टाळाने पखवाज लावित नाही पण तुम्ही वेळ प्रसंगी त्याने आपण कमी स्वरात कीर्तन करू पण टाळाने पखवाज लावित नाही कारण विठ्ठल टाळ. गावगाव टाळाने गुळ फोडीत येत. आता काय करावा. अरे तू कीर्तनाला आलाय का गुळ खायला आलाय बाबड्या. टाळाने गुळ गुळ फोडीत येत होय. काय करावा. काय काय कीर्तनकार कीर्तनात किलो किलो गुळ खात्यात. यांचं कीर्तन गोराळात ठेवलं पाहिजे खरं तर. होऊन जाऊन द्या जोमानं. हे आपण नाही पाळायचं तर काय मंडईतले बागवान पाळतील का. आमच्या वारकऱ्यात असे नेहमीत महाराज असं. आम्ही वारकरी गट्टा नसल तर खड्डगड सुद्धा लावित नाही पखवाजाला. बऱ्याच पखवाजाला दगड लावित येत महाराज. आय आता सांगावा काय अवघड झालं. आणि दररोज पखवाजाला कधी कधी पावडरचा डबा आणून द्यावा लागतं. ते घरीच जातं घेऊन बघा. अरे इथं ठेव बाबा. 2दा पुढील लाव 3दा इथं लाव गाला पण राहू दे इथं डबा. त्यो अवघड झालं सगळं. मला सांगायचा भाव असा आहे भजन करायला चुकू नका.